चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय वय बघा तुमचं. लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे तुम्ही राम मंदिर लुटताना चोर कुठले लुटताना नाही मला सांगू नये. चला जाधव साहेब आपण चालू करा. भातकर साहेब खाली बसा. भातकर साहेब बसा खाली तुम्ही. खाली बसा, खाली बसा. मला सांगू नये. चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे. चला तुम्हाला सगळं ऐकायचंय. चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय वय बघा तुमचं. लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे ठीक आहे. भातकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला. अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. बोलू नये. चंदा चोरा. ठीक आहे, बसून घ्या. हा. आदित्य साहेब बसा, बसा, बसून घ्या. आणि म्हणून आदित्य अध्यक्ष साहेब. महोदय ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काल बघितलं मी पालनकर संसदेपर्यंत. यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ. पण आपल्याला तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं ना पक्षात कुणी म्हणून? मला काय शिकवतो तुम्ही? पक्ष बदलला नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही राज ठाकरेंच्याकडे गेला होता. जाधव साहेब का पक्षविक्षेचा जाधव साहेब विषयावर आपण चर्चा करू. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की या सभागृहाच्या माध्यमातून आम्हाला दिलासा काय मिळतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. म्हणून आपण ही चर्चा अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. अध्यक्ष महोदय सरकारच्या वतीने सांगण्याची गरज आहे की आज ज्या ठिकाणी संपूर्णपणे रस्ते खचलेले आहेत, पूल तुटून पडलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणची व्यवस्था उभी करण्याकरता कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करतोय, आम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही लोकांना दिलासा देतोय, हे या चर्चेच्या माध्यमातून लोकांना